बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संसदेत अपमानजनक वक्तव्य करणारे देशाचे अशिक्षित विकृत बुद्धीचे गृहमंत्री अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अन्यथा यवतमाळ शहरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. परभणीमध्ये दलित बांधवांवर जो अत्याचार झाला त्या आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अन्यथा यवतमाळ शहर बंदची हाक पुकारण्यात येईल, असं निवेदनाद्वारे कलेक्टर पंकज आशिया यांना निवेदन करण्यात आलंय. जय महाराष्ट्र. आज रोजी माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं की देशाचे जे गृहमंत्री आहे अमित शाह यांना जे वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल लोकसभेमध्ये जे अपशब्द वापरले त्याच्याबद्दल आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिलं की देशाचे गृहमंत्री जे आहे, जे चांगल्या पदावर बसलेले आहे, त्यांना पूर्ण देशाची माफी मागावे, अन्यथा यवतमाळमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, यवतमाळमध्ये बंदचा हाक पुकारण्यात येईल. आणि दुसरा एक विषय, जे परभणीमध्ये सूर्यवंशी यांची जे पोलीस कस्टडीमध्ये जी हत्या झाली निर्गुणपणे, त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, हे सुद्धा आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अन्यथा हे दोन्ही विषय आमचे मार्गी नाही लागले, जिल्हाधिकाऱ्यांना नाही लावले, तर यवतमाळमध्ये बंदचा हाक पुकारण्यात येईल आणि तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये काय होईल याची जबाबदारी आमची नाही राहील. मी विनोद पवार, शिवसेना शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ.